सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरन् पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अतिजैसे। आज पुरुषोत्तम मासाची समाप्ती म्हणजे अंतिम दिवस आणि सुयोग अशा प्रकारचा आहे। आज अधिक मासाचा अंतिम दिवस सोमवार सोमवती अमावस्या आणि सोमवती अमावस्या म्हणजे एक महापर्व असतो। अशा त्यांना मागे बसवा सर्व तीर्थस्वरूप असणारा हा पर्व काळ आहे आणि अधिक मास जो आहे आणि योगायोगाने आजचा एवढा महान दिवस आम्हालाही सुद्धा वाटत होतं की कोणाच्या भाग्यामध्ये पडणार आहे, परंतु आंबे टाकळीवाल्यांचं खरोखर सौभाग्य आहे। दुपारी रिसोड तालुक्यामध्ये मोप नावाचं गाव आहे आणि तिथे भव्य दिव्य प्राचीन कुमारेश्वर महादेवाचं मंदिर आहे। त्या मंदिरावरती सकाळी कीर्तन होतं आणि जवळजवळ 4 ते 4.5 हजार लोकांचा रसाचं जेवण, भव्य दिव्य कार्यक्रम। आणि आज संध्याकाळी सायंकाळी आपल्या आंबे टाकळी येथे आजचा हा पर्व काळ संपन्न होत आहे, साजरा होत आहे। म्हटलेला आहे साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ। पर्व काळ साधल्या गेल्यानंतर अंतरीचा मळ म्हणजे अंतरामध्ये असणारी पाप ही सर्व दूर होत असतात। परंतु पर्वकाळ साधल्या गेला पाहिजे आणि पर्वकाळ परम भाग्याशिवाय मिळत नसतो। म्हणून आज आंबे टाकळी असतील परिसरातील सर्व भक्तांचं सौभाग्य आहे की अधिक मासाचं शेवटचं हे ज्ञान सत्र योगायोगाने आंबे टाकळीला संपन्न होत आहे। दुसरीकडे आम्ही ठरवणार होतो परंतु तो योग नसेल आणि म्हणून योगायोगाने
आपल्या आंबे टाकलेला तो सुयोग आला. त्या निमित्ताने अधिक मास पर्वाच्या निमित्ताने गीतेचा मोक्षाध्याय, ज्याला आपण कळस अध्याय म्हणतो, 18वा अध्याय, आणि 18व्या अध्यायातील संत ज्ञानेश्वर माऊलीची ही अतिशय ज्ञान प्रवाह वाहवणारी ज्ञानगंगा जिच्या मध्ये साठवलेली आहे अशी ओवी आहे. आणि या ओवीच्या द्वारे आपण अधिक मासाचा हा शेवटचा दिवस साजरा करत आहोत. सर्वात मोठी महत्वाची गोष्ट हीच असते, नाथांनी म्हटलेले आपल्या भागवतामध्ये, मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. कृपा करणारा भगवान श्री नारायण मनुष्य देह दिला, देह मिळाला, हा तुमच्या आयुष्याचा खरा पर्व काळ आहे. गाढवांना, डुकरांना, पशुपक्ष्यांना, कीटमुंगी पतंगांना यांना काय पर्व काळ आहे? अरे आज पर्व काळ आहे तर पर्व काळाचा दिवस आहे, परंतु पर्व काळाचं ज्ञान हे केवळ मनुष्याला असतं. म्हणून म्हटलंय की मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. जन्माला आल्यानंतर, शिक्षण घेतल्यानंतर पदवी मिळत असते, आणि जे लोक शिकलेले नसतात त्यांना पदवी मिळत नाही. पदवी आपल्याला शिक्षण देत असते. आपण BA पर्यंत शिकलो तर BA आपल्याला पदवी मिळाली, MA पर्यंत शिकलो MA पदवी मिळाली, BSc केलं BSc पदवी मिळाली. तर ह्या शिक्षणाच्या पदव्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अनेक पदव्या आहेत. गावचा कोणी सरपंच झाला तर सरपंच ही त्याची पदवी आहे, आमदार झाला आमदार पदवी आहे, खासदार झाला खासदारी पदवी आहे, मंत्री झाला मंत्री आहे. ज्याच्या भाग्यामध्ये जे असेल ते त्याला मिळत असतं, लक्षात ठेवा. आता काही असतं त्यांना अनावश्यक असताना सुद्धा पदवी मिळते. काही आमदार नसतात पण टोपण नाव त्याचा आमदार असतं. काही कधी कुस्ती सुद्धा पाहिली नाही त्यालाही सुद्धा लोक पैलवान म्हणतात. त्याला कुस्तीच पाहिली नाही आयुष्यात कधी. काय लोक काय पदवी देतील? शिक्षणानं दिलेली पदवी सार्थक आहे, श्रेष्ठांनी दिलेली पदवी सार्थक आहे, परंतु मूर्खानं दिलेली कोणाला पदवी असेल ती मात्र सार्थक नाही. म्हणून अशा प्रकारची परिस्थिती आहे. तर विषय आपला हा आहे की अधिक मास जो आहे, अधिक मास का नाव पडलं? वर्षाचे ज्योतिषशास्त्राच्या नियमाप्रमाणे 12च मास आहेत, 12 महिने आहेत, परंतु हा 13वा महिना येतो, 12च्या व्यतिरिक्त येतो, म्हणून याचं नाव अधिक मास आहे. 12च्या पेक्षा वेगळा अधिक, त्याचं नाव अधिक मास आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळी ज्योतिषकारांनी अशा प्रकारचा अधिक मास निर्माण केला, पुंग्या वाजवून नाही पण निर्माण झाली, कारण वातावरण अतिशय शांत आहे, शांत राहू द्या फक्त, म्हणजे आनंद येतो मला, दुसरं नाही. तर मला एकच सांगायचं आहे, कारण तोही सुद्धा अधिक मासाचा संस्कार आहे. ते अधिक करून राहिले जे नाही करायचे, अधिक मासाचा संस्कार असा असतो. कारण अधिक मास म्हणजे पवित्र मास नाही, अधिक मासासारखा पवित्र मास कोणताच नाही, लक्षात ठेवा. कारण काय, मी तुम्हाला त्याचा इतिहास सांगतो. ज्योतिषकारांनी 13वा महिना अधिक मास काढला, आणि आपल्या हिंदू शास्त्रामध्ये, ज्योतिष शास्त्रामध्ये प्रत्येक महिन्याची देवता आहे. चैत्र महिन्याची देवता आहे, वैशाख महिन्याची देवता आहे, आणि प्रत्येक महिन्याची देवता आहे. अधिक मास निर्माण झाल्यानंतर अधिक मासाला कोणी देवताच नव्हती. इतर मासांना देवता आहे म्हणून ते पवित्र मानले गेले, आणि या मासाला कोणी देवताच मिळत नव्हतं म्हणून हा पवित्र मानला गेला.
हा अधिक मास अनेकाकडे गेला आणि मला मला स्वीकार करा, माझी कोणीतरी देवता व्हा, पण कोणीच व्हायला तयार नाही. आणि कोणी सुद्धा लोक कसे अधिक जो असेल शिल्लक असेल त्याच्या नादी कोणी लागत नाही. काही माणसं शिल्लक असतात, गावातही शिल्लक असतात. काय ते गावाला नको असतात, घराला नको असतात, गल्लीला नको असतात, त्यांना म्हणतात अधिक माणसं किंवा शिल्लक. त्याला कोणी स्वीकारत नाही. तसा अधिक मास इकडे तिकडे फिरू लागला, मला कोणीतरी स्वीकारा. कोणत्याही देवताने स्वीकार नाही केला. त्यावेळी स्वयं भगवान विष्णूने त्याला स्वीकार केला. म्हणजे बाबा तुला कोणीच घेत नाही, ते मी घेतो आणि आजपासून मी तुझी पुरुषोत्तम म्हणून देवता राहील. म्हणून या मासाचं नाव पुरुषोत्तम मास पडलं. याची देवता कोण आहे? ज्यावेळी भगवंताने याला स्वीकारलं त्यावेळी याला तरी सुद्धा पावित्र्य मिळालं नाही. काय अधिक मासाची एक विशेषता असते, प्रत्येक मासामध्ये संक्रांती असते. लक्षात ठेवा, प्रत्येक मासामध्ये शिवरात्र असते, प्रत्येक मासाची संक्रांती असते. ज्या मासाला संक्रांती नसते तो मास अपवित्र असतो. आणि म्हणून अधिक मासामध्ये संक्रांती येत नाही, म्हणून अधिक मास काय पवित्र नव्हता. परंतु अधिक मास नाराज झाला. मग देवाने म्हटलं मी स्वीकारतो, माझं पुरुषोत्तम नावाने मी तुझी देवता राहील. काय पुरुषोत्तम म्हणजे विष्णू. आणि म्हणून विष्णू संबंधी कृत्य अधिक मासामध्ये करायचे असतात. विष्णू संबंधी कृत्य करण्यासाठी वैष्णव असतो. भगवंताचं नामस्मरण करा, पोथी पुराण वाचा, पाठ करा, गीतेचा पाठ करा, तुम्हाला जी पोथी आवडते तिचा पाठ करा. अधिक मास महात्म्याची सुद्धा छोटीशी पोथी आहे, तिचं वाचन करा. भागवत ग्रंथाचं पारायण करा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा, गाथ्याचं पारायण करा, गीतेचं पारायण करा. अधिक मासामध्ये जर केलं तर भगवंताने सांगितलं मी तुझी देवता होईल. आणि या अधिक मासामध्ये जो कोणी धार्मिक कृत्य करेल त्याला अधिक फळ प्राप्त होईल. हा माझा आशीर्वाद अधिक मासाला. आणि त्यावेळी तो अधिक मास पावनतेमध्ये नाही आला, पण भगवान देवता झाल्यामुळे त्याला महत्व आलं. आणि देवाने सांगितलं की या मासामध्ये तुझी जो कोणी आराधना करेल तुझ्या या मासामध्ये त्याला विशेष प्रकारचं फळ प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये अधिकस्य अधिकम फलम. अधिकामध्ये अधिक प्रकारचं फल उपासना करणारा उपासकाला मिळते, असा त्याचा नियम आहे. आणि म्हणून अशा रीतीने हा अधिक मास भगवान विष्णूने स्वीकारला. आणि हा 3 वर्षानंतर येतो. किती वर्षानंतर? 3 वर्षाचे पूर्ण ज्या तिथी असतात त्याच्या छाट काट करून, प्रत्येक तिथीमध्ये काही क्षय तिथी असते, काही त्या ठिकाणी एखाद्या वेळी एका दिवशी डबल तिथी असते, एखाद्या तिथीला पूर्ण तिथीचा क्षय असतो, तिथीच नसते. असे दिवस काढून काढून 28 दिवस काढलेले आहेत 3 वर्षात. कधी 28 दिवस, कधी 29 दिवस, कधी 30 दिवस, अशा प्रकारच्या तिथीप्रमाणे येतात. काय आणि मग त्याचा एक अधिक मास होतो, है की नाही? जसं आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, दुष्काळात 13वा महिना. 13वा महिना म्हणजे कोणता आहे? आता तुमच्याकडे पाऊस पडला, आमच्याकडे नुसतंच वारण ऊन आहे, काहीच नाही. लोक म्हणतात अधिक मास आला की असं होतच असतं, काहीतरी अधिक झाल्याशिवाय. एक तर पाऊस अधिक पडेल, नाहीतर अधिक पडणारच नाही पाऊस, त्याची वाटच पाहावं लागेल, अधिक वाट पाहावं लागेल. काय तर अशा प्रकारचा अधिक मास आहे. परंतु ऋषी मुनी देवतांनी सांगितलं बाबा या अधिक मासामध्ये तीर्थ करा, तीर्थयात्रा करा, पारायण करा, नामजप करा. फक्त इथे वैदिक कर्म काढणं चालत नाही. जे शुभ कार्य असतात तसं लग्न शुभ कार्य आहे, चालत नाही. वास्तुशांती हे कर्मकांड आहे, शुभ कार्य आहे, वास्तुशांती या महिन्यात चालत. असे जे काही गोष्टी असतात पूजापाठाच्या त्या या महिन्यामध्ये चालू शकत नाही. आता भगवंताने या महिन्याचा स्वीकार केला. मग या महिन्यामध्ये सुद्धा 2 एकादशी येतात. किती एकादशी आहे? आणि तुम्ही पंचांगात पहा, दोन्ही एकादशीचं एकच नाव आहे. दोन्ही एकादशीचं एकच नाव आहे, नाही तर प्रत्येक एकादशीला वेगवेगळे नाव असतात. आणि अधिक मासामध्ये येणारे एकादशीचं नाव काय? कमला एकादशी. कोणती? कमला म्हणजे लक्ष्मी. मग नारायणाने महिन्याला स्वीकार केलं तर मग एकादशी म्हणाले मी तुमच्या सोबतच राहते, माझं नाव कमला राहील फक्त. म्हणून अधिक मासामध्ये सुद्धा नियमाप्रमाणे 2 एकादशी येतात.
आणि दोन्हीचं नाव कमला म्हणजे लक्ष्मी. नारायण अधिक मासाची देवता, लक्ष्मी अधिक मासाची महाराणी. मग तुम्ही लक्ष्मीची जरी साधना केली, कोणाकडे दारिद्र्य आहे, कोणाकडे त्या ठिकाणी गरज आहे पैशाची, आदल्याची भरभराट व्हायची पाहिजे, तर तुम्ही लक्ष्मीची 1 महिनाभर उपासना करा. लक्ष्मी माता अधिक मासामध्ये विशेष रूपाने तुमच्यावरती प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि भगवंताची प्रसन्नता हो न हो, पण लक्ष्मीची प्रत्येकाला वाटते की नाही प्रसन्न राहिली पाहिजे आपल्याला. पैसा कोणाला नको वाटतो. लक्ष्मी म्हणजे धन, वैभव, पैसा. जगामध्ये असा कोणीच माणूस नाही की त्याला नको वाटत नाही. त्या प्रत्येकाला वाटतं असला पाहिजे. तुम्हालाही वाटतं असला पाहिजे, आम्हालाही सुद्धा वाटतं असला पाहिजे. म्हणून आणि लक्ष्मीचा कधी अपमान करू नये. कोणी त्यागी असेल, दिली कोणी तुम्हाला नोट, दिली त्यानं फेकून, तर लक्ष्मीची उपेक्षा झाली. तुला नसेल लागत तर कोणाला दे, पण आदरपूर्वक दे. ती जाळायची नाही, ती फेकायची नाही, ती लक्ष्मी आहे. आणि ज्याने अशा प्रकारच्या रागात क्रोधात लक्ष्मी फेकली, लक्ष्मी त्याच्या घरामध्ये पुन्हा कधी प्रसन्न होऊन राहत नाही. लक्षात ठेवा. म्हणून लक्ष्मीचा आदर केला पाहिजे. चला, आणि जीवनामध्ये सर्वात मोठं धन, सर्वात मोठं वैभव, सर्वात मोठं जर श्रेष्ठ काय असेल तर ज्ञान आहे. काय? आणि ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर माणसामध्ये माणुसकीची निर्मिती होत असते. विचारहीन माणसं माणसाच्या आकारात दिसतात, परंतु ते माणसं नसल्यासारखे आहे. काय खायचं, कसं वागायचं, कोणाशी कसं बोलायचं, कोणतीच पद्धत नसते त्यांच्याजवळ. त्याच्यासाठी संस्कार लागतो आणि संस्कारासाठी लागत असते ज्ञान. मग अशा प्रकारची गोष्ट आहे. मग विचार, जीवनामध्ये विचार सर्वात मोठी लक्ष्मी आहे. माणसामध्ये चांगले विचार पाहिजे. गरिबी असेल किंवा श्रीमंती असेल, तो प्रारब्धाचा प्रश्न आहे. तुमच्या प्रारब्धात असेल, भाग्यात असेल, तुम्हाला कोणी नाकारलं तरी मिळणार आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला इच्छा नसली तरी ते मिळणारच आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीनं सांगितलेलं आहे. माऊली म्हणतात, ज्याला अदृष्ट अनुकूल झालं, त्याला इच्छा नसेल तर मिळते, आणि अनुकूल प्रतिकूल झाला अदृष्ट. अदृष्ट म्हणजे तुमचं प्रारब्ध. भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिसे, संपत्ती जात अपैसे घरले. तुमच्या भाग्यात जर संपत्ती आहे काय, तर म्हणतात माऊली की तुम्हाला इच्छा नसेल तरी ती तुम्हाला प्राप्त होऊन जाते. इच्छा नसेल तरी प्राप्त होते. अशा प्रकारची आहे. भाग्य जर असेल तर कशाही कोणत्याही प्रकारे मिळते. आताच आपल्या द्वारकेची यात्रा झाली. त्या यात्रेमध्ये एका गावच्या लोकांनी, कोणी सोमनाथला जायचं, कोणी तीर्थाला जायचं, मग सर्वांचे पैसे एक जणांनी जमा केले. काय? आणि जमा केल्यानंतर त्यांच्या सोबतची एक हुशार शिकलेली बाई होती, तिच्या पर्स मध्ये ठेवली. 40-42 रुपये होते. संपत्ती कशी असते, तुमच्या भाग्यात आहे ना, तर कोणीच काढून घेऊ शकत. मग काय झालं, त्या बाया माया एका दुकानात बसल्या. काही घ्यायचं असेल, काही असेल, आणि त्यांनी जे काय घ्यायचं ते घेतलं दुकानातून. आणि ती ज्या बाईचे ते 40-42 रुपयाची पर्स होती, त्या दुकानातच राहिली. काय दुकानात म्हणजे ते रिक्षातून उतरल्या, ती राहिली रिक्षात. पुढे राहिली, रिक्षात राहिली. त्या दुकानापुढे रिक्षाचं स्टँड होतं. मग थोड्या वेळानंतर त्यांना माहीत झालं की आपले पैसे, ही पर्स गेली म्हणून. मग त्यांनी त्यांच्यात विचार केला, कुठे बसले होते, काय होतं. मग त्या दुकानात बसले होते. त्या दुकानात बसल्यानंतर त्या दुकानदाराला विचारलं की अशी अशी पर्स आमची इथं राहिली का, तुम्हाला सापडली का. तो म्हणाला, तुम्ही कुठे बसले होते. म्हणजे आम्ही रिक्षात. त्याचं शर्ट कसं होतं, मग त्याचं शर्ट हिरव्या रंगाचं टी-शर्ट नेसलेलं होतं. ते म्हणे, फक्त मला शर्टाचा रंग सांगा, मला रिक्षावाले सर्व ओळखीचे. त्या दुकानदाराला सांगितलं. दुकानदाराने बरोबर त्यालाच बोलवलं. म्हणले, तुझ्याकडे याच्यामध्ये या बाईची पर्स राहिलेली आहे, तिच्यामध्ये पैसे आहेत. ती पर्स जी होती त्याने आणून त्या दुकानदाराजवळ अगोदरच ठेवली होती. पण नुसतं विचारलं त्याने, कसं शर्ट होतं, कसं होतं, काय होतं. मग ते सांगितलं. मग त्या दुकानदाराने म्हटलं, ही तुमची पर्स, मी ते काय उघडून पाहिले नाही त्याच्यामध्ये काय.
किती पैसे काय, पण तुम्ही तुमचे चेक करून घ्या बरोबर आहेत का कसे. मग ते म्हणे वा आता तुम्ही दिली त्यांनी त्यांच्याजवळ. मग या लोकांनी ते पाहिले उघडून पैसे बरोबर होते. मग आता आपले चोरी गेलेले पैसे समोरचा व्यक्ती देतो. मग यांनी 5,000 काढले आणि त्याला द्यायला लागले. तो म्हणला असं नाही, मला तुमची पर्स सापडली म्हणून मी माझं कर्तव्य होतं मी केलं, पण पैसे घेऊन मला द्यायचे असं नाही. एकही पैसा घेतला नाही, उलट त्याने 10 लोकांना चहा पाजला. लक्ष्मी गेली होती का नाही, लक्ष्मी गेली होती, हरवली होती, ती गेली होती. आणि ती जर आपल्याला तुमच्या आंबे टाकळी जर कोणाच्या घरी राहिली असती, पण दुकानात राहिली असती, जमलं असतं का. एखादा त्याच्या असं काय नाही जमलं नसतं म्हणून विमानदार असतं तर इथेही जमलं असतं. परंतु आपण परदेशात असून आपली लक्ष्मी हरवली, तिचा पैसा हरवला आणि आपल्या भाग्यात होती म्हणून ती जाऊ शकले. भाग्याचे आणि बडसे उद्यमाचे निमचे, हे घडलेलं घटना आहे. आणि आजच त्या लोकांनी मला सांगितलं मी तिथं कार्यक्रम असं असं झालं बाबाजी, पण आम्ही काही तिथं काही प्रचार केला नाही, आमची पर्स गेली. आणि दुसरी गोष्ट सापडली पुन्हा. म्हणून भाग्यात असेल तर कोणी काढून घेऊ शकत नाही. तुमच्या प्रारब्धात आहे, तुमच्या भाग्यात आहे. शेजाऱ्याने किती प्रयत्न केले तुमचा काढायचा, नाश करायचा, ते करू शकत. तुमच्या भाग्यात तो हस्तक्षेप नाही करत. प्रत्येकाच्या भाग्यामध्ये आपलं कर्म फक्त हस्तक्षेप करतो स्वतःच, दुसरा कोणी करू शकत नाही. म्हणून भाग्य जर अनुकूल असेल तर कसंही असेल तर मिळेल. दुसरी गोष्ट सांगतो, गावामध्ये जुनं गाव होतं, गडी होती. जुन्या गावामध्ये काय असायच्या, गड्या असायच्या. आणि त्या गडीवरती एक श्रीमंत सावकार व्यक्ती नांदत होता. त्याच्या काळामध्ये खूप सावकारी होती. 50 खेड्यावरती त्याचे पैसे व्याजाने दिले जायचे. एकुलता एक मुलगा होता आणि सावकाराने म्हातारपणी सांगितलं मुलाला की तुझ्यासाठी एवढी कमाई करून ठेवलेली आहे आणि तुझ्यासाठी मी जे काही धन आहे त्याचा एवढा साठा काढून ठेवलेला आहे, तुला ज्या वेळी लागेल त्यावेळी काढायचा. उधारी सुद्धा मी मेल्यानंतर मागायची नाही, कोणी स्वतःहून आणून दिली तर घ्यायची, पण काही प्रयत्न करू नको, कारण एवढा पैसा मी तुझ्यासाठी ठेवलेला आहे. पैसा म्हणजे सोनं नाणं चांदी जे काय असेल ते ठेवलेलं आहे. सांगून गेला, पण ठेवलं कुठे हे सांगितलं नाही. त्याला काय माहिती की मी मरणार आहे लवकर, कारण सर्वांचं लक्ष सर्व गोष्टीवर येऊन मरणावर कोणाचं लक्ष आहे का. जो अतिशय बिमार पडलेला आहे त्याला सुद्धा विश्वास असतो की मी मरणार नाही म्हणून, ठीक होणारच आहे. तर अशा प्रकारची गोष्ट आहे. शेवटी एके दिवशी बाप वारला, त्याचे वडील वारले. वडील वारल्यानंतर एकुलता एक होता, काय पैसा होता, ऐश्वर्य होतं, सर्व काही होतं, सुखसुविधा होत्या. एकुलता एक होता. मग असतातच गावात काही फालतू लोक असतात, फालतू मित्र असतात, ते त्याचे जमा झाले, त्याचे मित्र झाले. तो चांगल्या स्वभावाचा होता, चांगल्या संस्काराचा होता, वडिलांचे संस्कारही चांगले होते. हळूहळू तो दारू प्यायला लागला, त्याचे संस्कार बिघडले, जे नाही पाहिजे ते करू लागला आणि मित्र दोस्त भरपूर वाढले. जोपर्यंत तुम्ही लुटवत असता तोपर्यंत तुमचे मित्र दोस्त कमी नसते, पण तुमची पुंजी संपली की कोणी दोस्त नसतं. हा संसारातला स्वार्थ आपण जगात पाहत असतो. परिस्थिती काय झाली, वडील वारल्यानंतर त्यांनी एवढी नासधूस केली. स्वतः कमाई केलेली असते त्याची किंमत असते, आई त्या कमाईची कोणालाच किंमत नसते. बापानं किती कष्ट केले हे कमावण्यासाठी, आणि पोराला जर सहज मिळालं तर त्याला काहीच नसतं, ते सहज उडवत राहतं. त्याला ज्यावेळी ते संपेल त्यावेळी कळतं की माझ्या बापाने माझ्यासाठी काय केलं होतं. तोपर्यंत त्याला जाणीव नसते. मग सर्व समाप्त झालं. अशी परिस्थिती झाली, स्वतःची मुलं बाळ बायको सुद्धा सोडून गेले. एवढा मोठा व्यक्ती काय कोणीच नाही राहिलं. त्याला बिडीला मोताल झाला, अन्न पाण्यावर राहिलं नाही खायला. त्याने तव्या सहित विकून टाकलं दारू पिण्यासाठी, काही ठेवलं नाही घरामध्ये. आणि खूप उंच याच्यावरती वाडा होता. काही दिवसांत तो वाडा पडला. वाड्याच्या एका ओसरीमध्ये पोतं टाकून फाटकी गोधडी टाकून दिवसभर बसायचा. भूक लागली तर गावात भीक मागायचा. ज्याच्या घरी पंक्ती उठायच्या 100-100, 50-50 माणसं रोज जेवायचे. काय आज त्याला कोणी तुकडा सुद्धा टाकायला तयार नाही. खाणारी सुद्धा ज्यांनी त्याला खाल्लं लुटलं ते सुद्धा तुकडा टाकायला तयार नाही. काय ही असे संस्कार असतात. मग काही
काही कालानंतराने काय झालं, त्या गावात एक ज्योतिष पाहणारा आला, हात पाहणारा, हस्त ज्योतिष, फलित ज्योतिष, असे ज्योतिषाचे प्रकार असतात. आणि मग तो गावात आला, पाहिला, या घरी जा त्या घरी पाहिलं, पण परफेक्ट ज्योतिषी होता. त्यानं सांगितलेलं ज्योतिष कधीच खोटं होत नव्हतं, त्याचा इतका अभ्यास होता. आणि मग तो असा गडीच्या पायऱ्या होत्या, पायऱ्याजवळ घर होतं, असं घराजवळ त्या ज्योतिष पाहू लागला. आणि अशा प्रकारच्या त्या गडीच्या पायऱ्यात चढून वरी आता गडीवर जायचं. घर शेजारच्या घराचं पाहिलं, पायऱ्या चालत, तो म्हणले हो घरावाला मला चाललात कुठे, म्हणजे वरच्याच एकदा त्याचंही पाहून घेतो, वरी कोणी असेल त्याचं पायासारखंच नाही म्हणले काही राहील. काय भिकारी म्हणलं, दरिद्र आहे, त्याचं काय भविष्य पाहता. तो म्हणे चांगल्या चांगल्या लोकांचं, पैशावाल्यांचं पाहिलं, पण आता त्याचंही पाहू द्या. काही देणार नाही, ₹100 सुद्धा देणार नाही. मी दक्षिणा घ्यायसाठी त्याचं ज्योतिषच नाही पाहणार. पण एखाद्या दरिद्र्याचं सुद्धा पाहतो, काय त्याच्या भाग्यामध्ये. सरळ सरळ पायऱ्या चढला, वरी गेला. हा यानं पाहिलं ज्योतिषी आलेला आहे, त्याच्या रंगरूपावरून ओळखलं त्यानं. काय तो म्हणा, बाबा तुला हात जोडतो, जशा पायऱ्या चढून तसंच खाली उतरून जा. काहीच नाही राहिलं पायासारखं. कशाला पाहतो सांग, कशाला माझी थट्टा करतोस, काय माझ्याचं उरलेलं काय, काहीच उरलेलं नाही. नाही नाही म्हणे, पाऊस दे एकदा, माझी इच्छा झाली पाहायची. मग त्याच्याजवळ गेला आणि मग त्याचं पाहिलं, ज्योतिष पाहिल्यानंतर हात पाहिला, असा अरे बाप रे, म्हणले काय दैवशाली माणूस आहे, काय किती ऐश्वर आहे तुझ्या भाग्यामध्ये. तो म्हणे कशाला उगीच थट्टा करता, मी तवा सुद्धा ठेवला नाही घरातला, काय ऐश्वर माझ्याजवळ. हे पडकं मातीचं घर आहे, त्यालाही कोणी घ्यायला तयार नाही, कोण गडीवर राहायला तयार आहे. तो म्हणाला, एक काम करा, तुम्ही टिकास, फावडं, टोपलं घेऊन या आणि तुम्हाला मी तुमचं वैभव जे आहे, गेलेलं वैभव परत आणून देतो, एवढं आहे. मग तो म्हणाला, मला काय बिडीचं धुंडूक द्यायला कोण नाही, टिकासन फावडन, मी तवा विकलेला माणूस, मला कोण देणार आहे टिकास, फावडन, टोपलं. तो म्हणाले, पण हे पडलेल्या घराचा एखादा आणीदार लाकूड पहा, आपण त्यानंच करू. आणि म्हणजे कुठे करायचं, हो बाजूला ज्या गोदडीवर बसायचा त्याच गोदडीच्या खाली, त्याच गोदडीच्या खाली, का निदैवाच्या परिवरी रोह्या रुतलिया हाती सहस्त्रवरी, ते तर बैसोनी उपवास करी कवने किलो, माऊलीनं म्हटलेलं आहे. त्याच्या जिथं गोदडी टाकून बसायचा त्याच्या खालीच धन काढलेलं होतं. गोदडी बाजूला फेकली, लाकडानं खोदलं एवढं एवढं, अरे हांडेचे हांडे होते खाली काढलेले, ते सर्व सापडले. सर्व सापडल्यानंतर म्हणले, बा हे तुझ्या भाग्यात, मी तुझी थट्टा नाही केली, तुझ्या प्रारब्धात होतं. प्रारब्धात, कोणाच्या प्रारब्धातलं कोणीही काढून घेऊ शकत नाही. तुझ्या होतं, मी तुला दाखवलं, आता काढून घेतो. म्हणजे तुमचं कमिशन दाखवण्याचं याचं. त्याने जर म्हटलं, मी जर कमिशन घेतलं असतं तर मी दाखवू शकलो नसतो. निष्काम भावनेनं सांगितलेल्या गोष्टी सफल होतात. जिथे सकामता आली तेथे माणसाची शक्ती समाप्त होत असते. आणि त्यांनी सांगितलं, आता घ्या, काय एक पैसाही त्याच्याकडून घेतला नाही. काय याचा अर्थ काय की भाग्याचे नि बळसे, उद्यमाचे निमिसे, संपत्ती जात अपैसे घरी. त्याच्या भाग्यात होतं, त्याच्या भाग्यातलं त्याला मिळालं, दुसऱ्याला मिळालं का? तुमच्याही भाग्यातलं कोणीही काढून घेऊ शकत नाही, लक्षात ठेवा. आता हे भाग्य अनुकूल झालं, त्याचं त्याला मिळालं, आणि तुमचं भाग्य प्रतिकूल झालं, तुमच्या विरोधी झालं, तुमचं प्रारब्ध रुजलं तुमच्यावरती. मग किती कमाई करा, किती काही करा, ते राहणार. कोणत्या रस्त्यानं निघून जाईल हे सांगता येणार नाही. माऊली त्याची ओवी लिहितात, अदृष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंतीचा विलासू, कुणिवे पाठी सीतांशू, पालटे जायचा. काय अरे, पौर्णिमा झाल्यानंतर अमावस्या झाली की चंद्रमा एका 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 कलेनं वाटून एक दिवस पौर्णिमा येते, आणि पौर्णिमा झाली एका एका कलेनं कमी होतो ना, अमावस्याला अंधारच असतो. अदृष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंतीचा विलासू, पुनवे पाठी सीतांशू, पालटे जायचा. पुनवेच्या नंतर सीतांशू म्हणजे चंद्रमा, तो एका एका कलेनं कमी होतो आणि शेवटी काहीच राहत नाही, अंधार होतो. तसा जीवनामध्ये प्रतिकूल झालं प्रारब्ध,
तर जी काही कमाई केली कोणत्या रस्त्यानं निघून जाईल, कोणत्या मार्गाने जाईल, कशी तुम्हाला दुर्बुद्धी होईल हे सांगता येणार नाही. तर मला एवढं सांगायचं की अधिक मासाच्या निमित्ताने आपण सांगत होतो, बोलत होतो, आणि त्याचा विशेष विचार काय, विशेष विचार म्हणजे